आजचं आपलं हे शेवटचं काम आहे सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग किल्ल्याजवळ. विजयदुर्ग किल्ला इथून 6 ते 7 किलोमीटर आहे. समोर आपल्या जी पिकअप दिसते ती कंपनीची पिकअप आहे. त्या पिकअपला हेडलाईट नाही, त्याला लाईट नाही, इंडिकेटर नाही. तुम्ही बघू शकता ते एकच बल्ब लागला आहे. तो म्हटला तुमची लाईट दाखवा, त्याच्यावर मी जातो, तुम्हाला काम करू लागतो. आता त्यांच्या कॅम्पपासून हे साईट आहे साधारणपणे 10 ते 12 किलोमीटर. आणि ह्या गाडीला लाईट नाही, ती लाईट आपल्या भरोशावर ती गाडी चालली आहे. आता जाणार पण आपल्या भरोशाने, येणार पण आपल्या भरोशावर त्यांच्या कॅम्पपर्यंत. मला हसू येते, एवढी मोठी गाडी आहे राव, ही यंत्रणा ह्यांनी कशी लावते ते काय माहीत अंधारचं. आता ठीक आहे, गाडी बोल रात्री अपरात्री इमर्जन्सी मॅन निघाली, साईटवर जावं लागलं ते कसं मॅनेज करणार. हे त्रासदायकच आहे ना. आता पाहू शकतो आपले संध्याकाळचे 7:38 झालेत. 26 जुलै 2025. आजच्या चरित्रामधलं आपलं हे कोकण किनारपट्टीतलं हे शेवटचं काम. उद्या आपलं काम तापोळा महाबळेश्वर. इथून आपल्याला परत 350 किलोमीटर वरती यायचं आहे. ही अशी आपली सर्व दिनचर्या आहे. कंटिन्यू सकाळ आपल्या गाडी चालू आहे. चल अरे मशीन आलेले आहेत. आता आपण घटनास्थळी पोहोचलो. आता हे रोडचं काम आहे विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत. कॉन्क्रीट आहे. पाहू शकता 2 मशीन आहेत त्यांच्या लागोपाठ. ह्याच मशीन आहेत का ते माहीत नाही आपल्याला. पुढे आवडतं आता एक ठिकाणी 2 मशीन यांची दिसल्या रस्त्यात. अजून पुढे आपल्याला जायचं आहे. जॅक्सेस 220 आपल्याला कॅबिनची राईटची काच बसवायची आहे. आणि पाऊस नेमका आम्ही काच बसवायला गाडीतून उतरलो की पाऊस चालू होती. पावसानं काय मुद्दाम आमच्यावर का असं काय टपून आहे का काय मला काय कळत झालं. सकाळ धरून तिथं उतरलं काच बसवायचं, तिथं पाऊस चालू आणि गाडीत बसली पाऊस नाही. आणि काय ठिकाण असा पडतो ना रट्टून, त्याच्या आईला पुढचं काय दिसतच नाही. ते डबरं दिसना, काय नाही. आम्ही काय वरून राजाचं घोडं मारलं आम्हाला काय कळत नाही. जिथं पाहिजे तिथं लोकांचे पेरण्या केल्या. तिथं मळेगावात लोकांनी पेरण्या केल्या. तिकडे आपल्या पुणे जिल्ह्यात त्यांच्या भाताला पाणी नाही. तिकडं बाबा पसर की तुला काय पडायला ते पडतो, सगळा राग तिथं काढ. इथं लगा आम्हाला काचा तरी बसवू दे. रपा लगा लावलंय सकाळ जर काच बसवायला गेले की ती पेस्टिंग होऊन पडते. कशी कामं करायचे, काय अवघड आहे. निसर्ग सुद्धा आम्हाला साथ देऊन झाला तर काय बोलायचं. एक तर शेतकऱ्याला साथ देतच नाही निसर्ग, आता काचोल्याच्या मागं लागला निसर्ग. काय बोलायचं आता अजून साईड पुढे वाढतात. पिकअप चालले जर तर पुढे आहे 2-3 किलोमीटर असा माझा मानस आहे. इथं कोकण किनारपट्टी सगळं सुनसान आहे. जंगल सगळं एरिया. इथं गाव वस्ती सगळ्या जवळजवळ नाहीच. ही त्यांची कंपनीची गाडी ना आपली गाडी एवढीच गाडी दिसते या रोडला.